नमस्कार, सियाग रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कापण्या बनवणार आहे। तर आषाढ महिना चालू झाला की हे तळण तळलं जातं। त्या आषाढ मध्ये ह्या कापण्याही केल्या जातात। कोण तिखट मिठाच्या पुऱ्या तळतं, कोण काही ज्याला पसंत असेल ते, ज्याला आवडेल ते करतात। आज आपण कापण्या करणार आहे। एकदम साधी पद्धत आहे। कापण्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण गव्हाचं पीठ घेतले। हे दोन्ही गव्हाचं पीठ आहे। हे दोन्ही मिळून 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतले। हे चाळून स्वच्छ करून घेतले। हे गव्हाचं पीठ आहे। हा गूळ आहे, अर्धी वाटी गूळ घेतलाय आणि अर्धी वाटी साखर घेतली। अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर। ही बडीशोप आहे, भाजून घेतली। 1 चमचा बडीशोप आहे। हे मीठ, हे वेलदोडे, हे पाणी, तेल आणि खसखस। आणि आपण हे बघा सुंठ घेतली। तर ही आपण घरी बनवलेली सुंठ आहे। हे बघा, हे आपण घरी बनवलेले सुंठ आहे। एकदम ताजी आणि खमंग असं एकदम मस्त सुवास याचा वास येतोय। एकदम ताजी अशी घरी बनवली जाते। तर ही सियाग रेसिपीने ही सुंठ घरी बनवलेली आहे। जर तुम्हाला अशीच सुंठ घरी बनवायची असेल तर त्याची आम्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो। आपण गव्हाचं पीठ घेतले। हे दोन्ही गव्हाचं पीठ आहे। हे दोन्ही मिळून 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतले। हे चाळून स्वच्छ करून घेतले। हे गव्हाचं पीठ आहे। हा गूळ आहे, अर्धी वाटी गूळ घेतलाय आणि अर्धी वाटी साखर घेतली। अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर। ही बडीशोप आहे, भाजून घेतली। 1 चमचा बडीशोप आहे। हे मीठ, हे वेलदोडे, हे पाणी, तेल आणि खसखस। आणि आपण हे बघा सुंठ घेतली। तर ही आपण घरी बनवलेली सुंठ आहे। हे बघा, हे आपण घरी बनवलेले सुंठ आहे। एकदम ताजी आणि खमंग असं एकदम मस्त सुवास याचा वास येतोय। एकदम ताजी अशी घरी बनवली जाते। तर ही सियाग रेसिपीने ही सुंठ घरी बनवलेली आहे। जर तुम्हाला अशीच सुंठ घरी बनवायची असेल तर त्याची आम्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो। मी खलबत्ता घेतलाय, याच्यामध्ये ही भाजून घेतलेली बडीशोप आणि हे बघा ही अर्धा इंच सुंठ आणि वेलदोडे, हे 2 वेलदोडे मी सोलून घेतले। ते सगळं आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे। हे बघा, हे बारीक करून घेणार आहे सगळं आपण। हे बघा, आपली सुंठ पावडर आणि बडीशोप ही घातलेली पावडर तयार आहे। सुंठ, बडीशोप आणि वेलची घातलेली पावडर आपली तयार आहे। मी एक असं छोटंसं पातेलं घेतले आणि त्याच्यामध्ये हा गूळ घालते। आणि त्याच्यामध्ये साखर घालायची आणि त्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहे। अर्धी वाटी पाणी घातले, कारण गुळालाही पाणी सुटते, त्यामुळे मी याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातले। आता हे आपण व्यवस्थित ढवळून घेऊया। हे बघा, व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि याच्यामध्ये जी आपण केलेली पावडर आहे आता ती पावडर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। ते मिक्स करून झाले तर आपण गॅस चालू करून याला गॅसवरती ठेवणार आहे। आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्याच्यावरती हे पातेलं ठेवायचे। गॅस मी मोठाच ठेवलाय। आपल्याला याचा पाक वगैरे करायचा नाही, गूळ आणि साखर वितळवून घ्यायची। गूळ वितळला आणि साखर ही विरघळली, दोन्ही विरघळले की आपण गॅस बंद करून घेणार आहे। गॅस कमी करूया आणि आपला गूळ विरघळले का बघूया।
गूळ आणि साखर विरघळले. आपण गॅस बंद करून घेऊया. आपल्याला याचा पाक वगैरे काही करायचं नाही, कारण गूळ जर तसाच घातला तर गुळामध्ये खडे असते. त्याच्यासाठी आपण गूळ विरघळून घेतलाय आणि सुंठ बडीशेपची पावडर पण त्याच्यामध्येच घातली, वेलचीची ते. कारण जर आपण त्याच्यामध्ये घातले तर ती थोडी थोडी सुंठ पावडर वगैरे असते ना, ते अधूनमधून कुठेतरी येते दाताखाली. तर ह्या पाण्यामध्ये घातलं तर पूर्ण पाण्यामध्ये त्याचा अर्क उतरतो, म्हणून आपण ते पाण्यामध्ये घातले. आपण गॅस बंद करून घेतले. आपल्याला बघा ह्या स्टेजला पाहिजे हे पाणी. हे पाणी गरम आहे, थोडंसं कोमट होऊ देऊया. मी खाली एक डबा ठेवलाय आणि त्याच्यावरती गाळणी ठेवली आणि जे आपण गूळ विरघळून घेतलेला आहे ते आपण गाळून घेणार आहे. हे आपण गाळून घेतले. हे चोथा निघतोय तो साईडला ठेवायचा, कारण याचा अर्क पूर्ण याच्यामध्ये उतरलेला आहे, त्यामुळे हे आपण साईडला ठेवून देणार आहे. मी ताट घेतले मोठंसं, याच्यामध्ये हे आपण पीठ घालून घेणार आहे. हे बघा, हे 1.5 वाटी गव्हाचं पीठ, त्याच्यावरती हा पाव चमचा मीठ घातले आणि त्याच्यावरती आपण तेल घालणार आहे. हे बघा, जे आपण किटलीमध्ये ठेवतो दररोज आपण जे मापून रोजच्या भाज्याला तेल घालतो, त्या 3 पळ्या तेल घालते मी. हे बघा, 3 पळ्या तेल घातले. आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. असं मिक्स करून घ्यायचंय. जे आपण तेल घातले ते सर्व पिठाला लागलं पाहिजे. हे बघा, म्हणजे आपले कापणे आहेत ना एकदम छान अशा होतील. आपण 3 पळ्या तेल घातले याच्यामध्ये. आता आपण जे हे पीठ मिक्स करतोय, तेल पीठ आहे ती, त्याचा अशी मूठ ओळती का बघायची. हे बघा, त्याची मूठ ओळती आहे म्हणजे आपलं पीठ बरोबर आहे आणि तेलाचं प्रमाणही बरोबर आहे. आपण याच्यामध्ये थोडं थोडंसं करत हे गुळाचं पाणी घालणार आहे. हे बघा, थोडं थोडंसं करतच हे मळून घ्यायचंय. आपण 1.5 वाटी पीठ घेतलं होतं. जर आपल्याला पीठ लागलंच किंवा पाणी शिल्लक राहिलं तर पीठ तुम्हाला ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता, किंवा पीठ जास्त झाले आणि पाणी कमी पडते तर तुम्ही थोडं कोमट पाणी करून याला लावू शकता. ओला हात करून आपण हे पीठ मळू शकतो. बघा, आपण त्याच्यामध्ये 1/2 वाटीच पाणी घातलं होतं. गुळाचं पाणी आणि ते पाणी दोन्ही पाणी असल्यामुळे ते पाणी जास्त झाले. हे बघा, हे असं मळून घ्यायचंय. बघा, हे पीठ आपलं असं मळून झाले. जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही. मी सांगितलेल्या प्रमाणातच पाणी घ्या. 1/2 वाटी गुळ आहे, 1/2 वाटी साखर आहे, तर तुम्ही 1/2 वाटी परफेक्ट पाणी वापरा, कारण जास्त पाणी घातलं तर तुमचं पाणी शिल्लक राहील. हे बघा, आपलं असं थोडंसं पाणी राहिले शिल्लक. याच्यापेक्षा जास्त पाणी राहू शकतं, मग याला गोडवा कमी येईल. त्यासाठी पाणी गुळामध्ये कमीच वापरा. जास्त पाणी जर घातलं तर तुमचं जे पाणी गोड केले ते शिल्लक राहील आणि जे आपण करणार आहे त्या कापण्या थोड्याशा गोड होणार नाहीत, कमी गोड होतील.
हे पीठ बघा आपलं असंच झालंय। या पिठाचे आपण 2 गोळे करून घेतलेत, हे बघा। तर यातला एक गोळा आपण घेणार आहे लाटायला। हा मी पोळपाट घेतलाय आणि याच्यावरती आपण लाटून घेणार आहे। याचं पीठ ठेवून आता आपण हे लाटून घेऊया। असं आपण लाटून घेणार आहे। चपाती सारखं लाटायचंय, फक्त चपाती जास्त पातळ असते, हे जास्त पातळ आपण लाटणार नाही। दोन्ही बाजूने लाटले तरी चालेल। हे बघा, आणि जे आपण खसखस घेतलेली आहे त्याशी याच्यावरून लावायची, अशी टाकून घ्यायची। तुमच्याकडे खसखस असेल किंवा आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल। पीठ मात्र घट्ट असावं, जास्त पातळ नसावे आणि जास्त घट्टही नसावे। जे आपण केले ते योग्य आहे, अशा मापातच पीठ घ्या। जास्त पातळ करू नका ना घट्ट करू नका। तर दुसऱ्या बाजूलाही आपण खसखस लावून घेऊया। ही खसखस लावणं ऑप्शनल आहे। जास्त कुरकुरीत आणि कडकपणा जर हवा असेल तर तुम्ही पातळ लाटून घ्या, आणि जर जास्त तुम्हाला कडक नको हवे आहेत, मऊ हवे आहेत, जास्त कडकही नको, अशा हिशोबात जर तुम्हाला पाहिजे असेल तर जास्त पातळ लाटू नका। मी तुम्हाला दाखवते किती लाटायचे, किती जाड ठेवायचे। हे बघा, हे आपण असं लाटून घेतले, दोन्ही बाजूनी याला खसखस लावली, आणि हे बघा याची जाडी एवढं असं जाड ठेवले। जर तुम्हाला एकदम कुरकुरीत जर हवे असतील तर तुम्ही अजून थोडंसं लाटू शकता, पण आपल्याला जरा थोडीशी मऊ ही झाली पाहिजे, अशी पाहिजे, जास्त कुरकुरीत ही नकोय। जर आवडत असेल तर तुम्ही थोडीशी पातळ लाटा। तर आपण ही कट करून घेऊया। मोठ्या मोठ्या आकारातच कट करायचे। हे बघा, असं मोठ्या आकारातच कट करून घ्यायचे। त्रिकोण आकार जसे तुम्हाला हवे असतील तसे तुम्ही आकार देऊ शकता। हे बघा, अशा कापण्यांना जसे तुम्हाला हवे असतील तसे तुम्ही शेप देऊ शकता तुमच्या आवडीनुसार। तुम्हाला छोट्या मोठ्या कशा हवे असतील तसे तुम्ही शेप द्या। हे बघा, अशा शेप मध्ये झाले। राहिलेले हे आपण अशाच करून घेणार आहे। राहिलेल्या गोळ्याचे आपण अशाच लाटून घेऊन कापण्या करून घेतलेत, ते आपण साईडला काढून ठेवणार आहे, किंवा जर याच्यावरती राहिल्या तरीही चालेल। हे अगोदर केलेले आहेत पहिले ह्याच्या। तर आपण आता गॅस चालू करून घेणार आहे आणि हे तळून घेणार आहे। आपण गॅस चालू करून घेऊया।
आणि त्याच्यावरती हा पॅन ठेवायचा। पॅन गरम झाला की लगेच त्याच्यामध्ये तेल घालणार आहे आपण। हा आपला पॅन गरम झालाय, याच्यामध्ये आपण तेल घालूया। तळण करणार आहे म्हटलं की तेल जास्तच घालावं लागतं। तर तेल चांगलं गरम होऊ देऊया। आपण गॅस मीडियम करून घेतलाय। तेल गरम होण्यासाठी आपण गॅस फास्ट ठेवला होता, गॅस मीडियम करून घेतलाय। आता या तेलामध्ये आपण थोडंसं याचं पीठ टाकून बघूया। हे बघा आपलं तेल गरम झाले, हे टाकलं की लगेच वरती येते, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झाले। जास्त जर कडकडीत गरम झाला असेल तर एकदम स्लो गॅस करा। याच्यामध्ये हे जे आपण केलेले आहेत ते सोडूया। हे बघा असे एक 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 असे सोडून घ्यायचे। जास्तही एका वेळेला कापण्या घालू नका। बघा किती मस्त झालेत कापण्या। फुलायला लागलेत। हे बघा अशाच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आपण हे काढून घेऊया। बघा एकदम टम्म अशा फुगलेत, अशा भाजून घ्यायचे। तर या आपण काढून घेऊया साईडला। तुम्हाला दाखवते, हे बघा ही आपण एवढी जाडी ठेवली त्याच्यामुळं ही एकदम अशी मऊ झाली आहे। जर तुम्हाला कडक हवी असेल कुरकुरीत तर तुम्हाला दाखवते, एकदम पातळ असं लाटलेलं असेल तर त्याची कडक होती। तुम्हाला पातळ लाटलेल्यातली एक दाखवते, हे बघा। हे बघा हे असे होते। ही पातळ लाटलेली आहे एकदम। आता ही थंड झाली नाही, गरम आहे त्यामुळे अशी वाटते। तुम्हाला नंतर दाखवते। हे राहिलेल्या कापण्या पण असंच तळून घेऊया। ह्या आपल्या कापण्या करून तयार आहेत। हे बघा खूप छान झालेत, एकदम मस्त अशा ह्या कापण्या झालेत। तर ह्या कापण्या तुम्ही घरी नक्की करून बघा। आपण जे प्रमाण वापरले ते परफेक्ट प्रमाण आहे, आणि साखर आणि गुळ हे दोन्ही निम्म निम्म वापरल्यामुळं कापण्याला एकदम खूप मस्त अशी भन्नाट चव आली आहे। तर तुम्ही ह्या कापण्या घरी नक्की करून बघा आणि कशा वाटल्या कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।